आपली कार्यतत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे एखादा पोलीस अधिकारी जनसामान्यांच्या मनात घर निर्माण करतो आणि जनता अशा अधिकारी वर्गाचा मनापासून आदर करते आणि त्यांच्या बदलीने भावूक होते. असं उदाहरण क्वचितच काही ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र याची प्रचिती आज बारे येथे प्रत्यक्ष पाहायला मिळाली आहे. बारे येथील गोरगरिबांचे कैवारी कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या निरोप समारंभ आणि सत्कारासाठी बारे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व स्तरातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील तसेच साहेबांना मानणारा मोठा तरुण वर्ग, एखादा पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्व जनता आणि कर्मचारी मिळून अशा प्रकारे भावपूर्ण निरोप देण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच संपन्न होतोय. मान्य श्री अनिल वाघ साहेब दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस ठाणे बारे तालुका सुरगाणा येथे रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक समाजोपयोगी आणि राष्ट्रहित जोपासणारे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरित्या पार पाडल्यात. आपल्या बारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावपाड्यांचा विस्तारित असा डोलारा अतिशय शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत राहून सांभाळलाय. पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, मित्र, सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततामय वातावरणात पार पाडली आहे. मोबाईल मीडिया क्राईम तसेच आरोग्याला घातक असणाऱ्या पदार्थांविषयी जनजागृती करून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करण्याविषयी बारे, आंबुपाडा, बेडसे, खिरडी, भेगू, सावरपाडा, आंबुपाडा, हस्ते, मनखेड येथील शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. नेहमीच मार्गदर्शनाची भूमिका पार पाडली आहे. वाघसाहेब रुजू झाल्यापासून आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडण, तंटे, वादविवाद यांचे प्रमाण कमी झाले. बारे पोलीस ठाणे येथे येणारे भांडण पोलीस पाटलांच्या मदतीने गावातच वाद मिटू लागले. यांचा मला खूप अभिमान वाटतो. गावात सातत्याने पेट्रोलिंग करत असल्यामुळे बऱ्याच अशा गोष्टींवर आळा बसलाय. भारतीय राष्ट्रीय सणांच्या दिवशी आणि पारंपरिक सणांच्या दिवशी राष्ट्रीय ऐक्य, धार्मिक समता, सलोखा, एकात्मता आणि बंधुभाव जोपासण्यासाठी नागरिकांचे उद्बोधन करून भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधानाची तंतोतंत पालन करून अंमलबजावणी आणि बळकटीकरण करतानाचे वाघसाहेबांचे कार्य दिसून आले. ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचार, जातीय तेढ, सोशल मीडियातील अफवांचे बळी आणि आर्थिक लूटमार अशा आदी विषयांवर नागरिकांमध्ये नेहमीच प्रबोधन करत असतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून भक्कम पाया असणाऱ्या पत्रकार बांधवांना नेहमीच साहेब सहकार्य करताना दिसलेत. दरवर्षी पोलीस रायझिंग डेच्या दिवशी विविध कार्यक्रम राबवून पोलिसांबद्दलची आदरयुक्त सहकार्याची भावना वृद्धिंगत करून पोलीस दलाच्या सदर रक्षणाय, खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची सार्थता वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनातील वरिष्ठांच्या आदेशाचे पालन आणि नम्रतेने संवाद साधणे आणि कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांशी मनमिळावू आणि हसत खेळत काम करत राहिले. साहेब नेहमी अग्रेसर राहिले. महत्त्वाचं म्हणजे बारे परिसरात जलपरिषद, मित्रपरिवार यांच्या समवेत पाणी अडवा, पाणी जिरवा, वनराई, बंधारे, वृक्ष लागवड अशा कार्यक्रमात वाघसाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच अखंड हरिनाम सप्ताह, जागतिक आदिवासी दिन, आदिवासी पारंपरिक बोवाडा उत्सवाला कुठल्याही प्रकारे तडा न जाता शांततेत पार पाडलाय. बारे पोलीस ठाण्याला अनेक वर्षांतून कर्तव्यदक्ष आणि उपक्रमशील अधिकारी लाभल्याने चित्रपटातील आभासी सिंघमपेक्षा समाजातील आणि प्रशासनातील खराखुरा खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ साहेब यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. वाघसाहेब तसेच साहेबांचे शिलेदार यांनी साहेबांच्या सेवा कार्यकाळात शिस्तबद्ध उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मान्य श्री शहाजी उमाप साहेब यांच्या हस्ते मान्य वाघसाहेब यांना गुलाबपुष्प प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच साहेबांचे शिलेदार यांच्या इतिहासात प्रथमच बारे पोलीस ठाण्याची मान उंचावली आहे. त्यामुळे परत एकदा बारे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ साहेब आणि त्यांच्या कार्याला सलाम. अशीच गोरगरीब जनतेची सेवा बारे पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले शिस्तप्रिय सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री सोपान राखोडे साहेब यांच्या हातून घडावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बारे पोलीस ठाणे हद्दीतील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, पोलीस पाटील, पत्रकार बांधव, संघर्ष आदी युवा प्रतिष्ठान बारे पदाधिकारी, व्यापारी वर्गीयांच्यासह सुरगाणा पंचायत समिती माजी सभापती मंदाकिनी भोये, माजी उपसभापती उत्तम कडू साहेब, तसेच बारे ग्रामपंचायतचे सरपंच वैशाली गावित, देविदास गावित, युवराज जाधव, दीपक देशमुख, परशुराम वार्डे, गोपाळ धूम, संजय पाडवी, विलास जाधव, निवृत्ती भिवसेना, नारायण धूम यांच्यासह ढोल पावरी वादे ग्रुप उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा.